तर पहिले म्हणत होते की चारही बाजूनं चित करायचं, म्हणजे पहिलवान जिंकला. तसं चौफेर भ्रष्टाचार केला आहे. पहिले तर ग्राहक तिथं करप्शन झालं, शेतकरी तिथेही करप्शन झालं, आणि जिथं गोडाऊन आपण पाहतोय का त्यामध्ये पण करप्शन आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर हा चौफेर भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. प्रचंड अधिकाऱ्यानं, नाफेडच्या अधिकाऱ्याने इथं पैसे खाल्ले. साधी गोष्ट आहे, याच्यात तपासणी काय करायला पाहिजे, तर नाफेडचा कांदा ज्या शेतकऱ्याकडून खरेदी दाखवला त्या सगळ्या शेतकऱ्याचे बयान घेऊन घ्यायचं तलाठी किंवा कृषी सेवकाकडून. ते यादी आपल्याकडे आहे, तिची तपासणी करून घ्यायची. हा 2 ते 3 दिवसाचा प्रश्न आहे, जे निकाली निघू शकतं. आणि तो विकला कोणाला, म्हणजे विकला असेल तर तो मार्केटमध्ये नेला असेल तर मार्केटमध्ये कोणाच्याद्वारे विकला त्याची स्पष्टता नाही आहे, ते पण क्लिअर होऊ शकतं. परंतु सरकारला फक्त योजना करप्शन करायसाठी करायचं काय, हे फक्त खाण्यासाठीच योजना केलेल्या करायचं आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एवढं मोठं गोडाऊन असूनसुद्धा इथं एक कांदासुद्धा नाही आहे. म्हणजे आपण जर पाहतो का ही अशी औलाद आहे जी टाळूवरची लोणी खाणारी असते, स्वतःच्याच मायचं प्रेत विकायचं, अशी हरामखोरी आहे. आणि त्याचा मंत्री पियुष गोयल आहे, जो महाराष्ट्रातून निवडून गेला. त्या पियुष गोयलला एकेरी भाषेत बोलतोय. त्या पियुष गोयलनं लगेच लक्ष घालावं, नाहीतर त्याच्या गाडीवर आणि कांदा फेकून त्याचं थोबाड लाल केल्याशिवाय राहणार नाही. याच्यावर त्यानं नियंत्रण घातलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट का सगळे खरेदी, की जसं तुरीची खरेदी होते, सोयाबीनची, ही खरेदी विक्रीच्या ह्याच्यात होतं. नाफेडनं इथं खरेदी करावं, बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करावं. पण ही हरामी मुद्दामून करप्शनासाठी केलेला प्रकार आहे. यात पियुष गोयलनं जर लक्ष घातलं नाही तर मग आमचं आंदोलन नक्की.